हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑन लार्ज नंबर्स. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला एक बोर्ड वरती एक्झाम्पल दिलेला आहे. त्या बोर्ड मध्ये त्या एक्झाम्पल मध्ये काय सांगताय? मल्टिप्लाय 65,105 बाय 265 मीन्स हा लार्ज नंबर आहे. लार्ज नंबरला 3 डिजिट नंबरनं मल्टिप्लाय कसं करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन ही कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर या व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत नक्की राहा. आणि जर आणखीन पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर फर्स्ट लेट्स अरेंज दिस सम. पहिल्यांदा आपण हे सम जे दिलेलं आहे ते अरेंज करून घेऊया. तर नंबर दिलेला आहे बघा आपल्याला 65,105. तर या नंबरला आपल्याला 265 न मल्टिप्लाय करायचं आहे. तर आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं किंवा 3 डिजिट नंबरनं त्या 5 डिजिट नंबरला मल्टिप्लाय कसं करायचं तर ते आपण आता पाहूया. तर पहिल्यांदा बघा, हा पहिला डिजिट कोणता आहे? 5. तर मल्टिप्लिकेशन करत असताना पहिल्यांदा आपण ह्या 5 न पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचे. तर आता 5 चा टेबल 5 पर्यंत म्हणायचा. 5 5 जा 25. तर 25 ला काय लिहायचं तर 5 कॅरी 2 द्यायचं. आता 5 चा टेबल 0 पर्यंत. 5 0 जा 0. 5 0 चा काय आलं? 0. 0 मध्ये आपण 2 प्लस करायचे. तर 0 प्लस 2 येणार आहे आन्सर 2. परत 5 1 जा 5. इथं कुठलाही कॅरी येणार नाही. 5 5 जा 25. तर 25 ला 5 कॅरी 2. 5 6 जा 30. 30 प्लस 2 32. आता हे झालं आपण 5 ना ह्या सगळ्या नंबरला आपण मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. आता 5 च्या नंतर ना कुठला नंबर आहे आता इथं 6. तर 6 ना ह्या पूर्ण नंबरला आपण आता मल्टिप्लाय करून घेऊया. तर त्याच्या अगोदर वन्स प्लेसला आपण 0 घ्यायचा आहे. तर आता मग 6 चा टेबल 5 पर्यंत. 6 5 जा 30. 30 ला 0 कॅरी 3. बघा, आपण जेव्हा दुसऱ्या नंबरने मल्टिप्लाय करत आहोत तेव्हा आपण त्याचे कॅरी हे दुसऱ्या नंबरला देणार आहोत. तर 6 0 जा 0. 0 प्लस 3 3. 6 1 जा 6. 6 5 जा 30. 30 ला अगेन 0 कॅरी 3. 6 6 जा 36. 36 प्लस 3 36 प्लस 3 39. आता हे झालेलं आहे आपण 6 ना ह्या नंबरला मल्टिप्लाय करून घेतलं. आता 6 च्या नंतर ना आहे 2. तर आपण ह्या 2 ने आता प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचे. कोणत्या तर इथं थर्ड स्टेपला. तर त्याच्या अगोदर आता सेकंड स्टेप लिहित असताना आपण एक 0 ऍड करायचा आहे. पण जेव्हा आपण थर्ड स्टेप करत आहोत तेव्हा आपण याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये 2 झिरोज ऍड करायचे आहेत आणि नंतरच मल्टिप्लिकेशनला स्टार्ट करायचे. तर आता 2 चा टेबल 5 पर्यंत म्हणायचा. 2 5 जा 10. 10 ला 0 कॅरी थर्ड स्टेपला आपण देऊया कारण तिसऱ्या नंबरने आपण मल्टिप्लाय करायला म्हणून कॅरी आलेला आहे 1. 2 चा टेबल 0 पर्यंत म्हटला तर 2 0 जा 0च येते. 0 प्लस 1 1. 2 1 जा 2. 2 5 जा 10. 10 ला 0 कॅरी 1. 2 6 जा 12. 12 प्लस 1 13. तर ही झालेली आहे आपली मल्टिप्लिकेशनची प्रोसेस कम्प्लीट. पण इथंच मल्टिप्लिकेशन आपलं पूर्ण होत नाही तर परत पुढची स्टेप आहे आपल्याला ह्या ज्या तिन्ही नंबर मल्टिप्लिकेशनचे आलेले आहेत या तिन्हींचं आपल्याला काय करायचं आहे? ऍडिशन करायचं आहे. तर ऍडिशन करत असताना आपण राईट हँड पासून स्टार्ट करायचंय आपण. तर 5 प्लस 0 आन्सर इज 5. 2 प्लस 0 आन्सर इज 2. 5 प्लस 3 8. 8 प्लस 0 8. 5 plus 6 11. 11 plus 1 12. 12 ला 2 कॅरी 1 आपण इथं खाली ऍड करूया. 2 plus 0 2. 2 plus 2 4 आणि कॅरी आलेला 1 एक होऊन जाणार 5. 3 plus 9 12. 12 plus 0 12. तर 12 ला 2 कॅरी 1.
3 plus 3 6, 6 plus 1 7 and 1 ला 1. तर हे झालेलं आहे आपलं मल्टिप्लिकेशन कम्प्लीट. म्हणजे जेव्हा 5 डिजिट नंबरला 6 डिजिट नंबरला जेव्हा 3 डिजिट न मल्टिप्लाय करायचं असतं त्यावेळेस राईट हँड पासून जो पहिला नंबर आहे त्या पहिल्या नंबरनं पहिल्यांदा आली सगळ्या ह्याला मल्टिप्लाय करायचं, नंतर सेकंड नंबरनं मल्टिप्लाय करायचं, नंतर ना थर्ड नंबरनं मल्टिप्लाय करायचं. जर आपण सेकंड नंबरनं मल्टिप्लाय करतोय तर मल्टिप्लिकेशन लिहायचा आधी एक झिरो ऍड करायचा आणि जर आपण तिसऱ्या नंबरनं मल्टिप्लाय करतोय तर थर्ड स्टेपला 2 झिरोज ऍड करायचे आणि नंतर ना मग त्या आलेल्या तिन्ही नंबरचं ऍडिशन करायचं स्टेप बाय स्टेप. ऍडिशन करत असताना पण आपण राईट हँडनं स्टार्ट करायचं. तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन ही सुद्धा प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त आपल्याला 10 पर्यंत ऍटलिस्ट टेबल लर्न असणं गरजेचं आहे. तर चला मी आशा करते की हा मल्टिप्लिकेशनचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. चला जय हिंद जय महाराष्ट्र.